दर्यापूर तालुक्यातल्या पिंपळद एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बापूसाहेब वाघजाळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ITI पिंपळद व ITI बाभळी दर्यापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सामान्य ज्ञान परीक्षा व स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। बापूसाहेबांच्या स्मृतिस्थळ संस्थेचे अध्यक्ष वसंत वाघजाळे यांनी आदरांजली वाहून स्नेहसंमेलनाची सुरुवात केली। प्रमुख अतिथींमध्ये प्रभात किड्स अकोल्याचे संस्थापक डॉक्टर गजानन नारे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासावर मार्मिक व्याख्यान दिले, तर दुसरे अतिथी डॉक्टर सुहास उगले यांनी प्रशिक्षणार्थ्यांचे संवाद कौशल्य कसे असावे याबद्दल सविस्तर मांडणी केली। पॉलिटेक्निकचे प्राचार्य रमेश वाघजाळे यांनी बापूसाहेबांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला। दुसऱ्या सत्रामध्ये चला हवा येऊ द्या फेमचे विनोदी कलाकार किशोर बळी यांचा हास्य विनोदाचा कार्यक्रम संपन्न झाला। पंचक्रोशीतील सुमारे 7 शाळा आणि दोन्ही ITIच्या प्रशिक्षणार्थ्यांची सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा घेतल्या गेली। सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये सर्वप्रथम येणारी काशीबाई अग्रवाल विद्यालयाच्या कुमारी भूमिका शंकर गांजरे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकाविला। संस्थेतर्फे तिला सायकल देऊन गौरविण्यात आले, तर दुसरा क्रमांक कुमारी गायत्री उमाकांत चांडोळे या विद्यार्थिनीने पटकावला व स्टडी टेबल देऊन त्यावेळी तिचा सन्मान करण्यात आला। सर्व शाळांमधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला स्कूल बॅग, द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना मनगटी घड्याळ देऊन या सर्वांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी संस्थेचे प्राचार्य राजेश वाघजाळे यांच्या हस्ते प्रमुख अतिथींना सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आलं। दोन्ही ITIच्या प्रशिक्षणार्थ्यांनी डान्स, एकांकिका, फॅन्सी ड्रेस स्पर्धा इत्यादी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून सर्वांचे मनोरंजन केले। कार्यक्रमामध्ये प्रथम द्वितीय क्रमांक आलेल्या ट्रेडच्या प्रशिक्षणार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गोपाल वाघ यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रवीण भोरे यांनी मानले। जन्मशताब्दीच्या कार्यक्रमाकरिता संस्थेच्या कार्यकारिणीचे उपाध्यक्ष शंकर तिजारे, सचिव रंगराव भुते, नाना डोरस, अर्चना वाघजाळे, सुभाष गोळे, संजय वाघजाळे, ITI पिंपळद तथा बाभळीचे सर्व कर्मचारी वृंद व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनंत बोबडे, विदर्भ न्यूज, दर्यापूर।